नमस्कार, मी अरुण बर्डे आणि आज आपण मालुंजे येथील शेतकरी आहेत विजय बडाक यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। तर काल दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान या 1 एकर ऊसाला आग लागली गेलेली आहे। तर आपण बघू शकता की ही जे रस्त्याच्या बाजूला जे साईड कटर आहे या बाजूने आग ही या ऊसाकडे पांगली गेलेली आहे। विजय बडाक यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ही परिस्थिती नेमकं काल कशी उद्भवली आणि झालं काय नेमकं की या ऊसाला आग लागली गेली। काल साधारण 2:30 वाजता मी इथे शेतातच होतो। मी 2:30 वाजता इथे ऊसालाच पाणी बदललं होतं। पाणी बदलून मला मी जेवणासाठी घरी गेलो होतो। जेवण केलं आणि मला 10 ते 15 मिनिटात मला फोन आला। मला तो टायमिंग पण मला माहिती आहे, 2:46 मिनिटांनी मला कॉल आला होता, ऊसाला आग लागली। मी तेच विचार केला, मी आत्ता रानातून आलो आणि ऊस कस काय भेटला। तर मी इकडे निघलो रानात। आता सरासरी 1 किलोमीटर अंतर आहे, अर्धा 1 किलोमीटर आमचं घराचं आणि शेतात। इथं आलोच तर तोपर्यंत तर उन्हा वारा त्याच्यामुळे ते पूर्ण पेटलेलं होतं। ते आग कशी लागली काय लागली ते काही सांगता पण येईना अजून। म्हणजे आम्ही चौकशी पण केली पण इथं काय तसं काही वाटलं नाही, पण कशामुळे लागली हे आमच्याला। 1 एकर ऊस पूर्ण जळून गेलेला आहे, हे नुकसानच झालेलं आहे आमचं त्या पद्धतीनं कसं। आणि ऊस म्हणजे आता नेमकं किती महिन्याचा ऊस आहे? 8 ते 8.5 महिन्याचा ऊस। 10 ते 11 महिन्यामध्ये ऊस हा तुटायला चांगल्या प्रकारे तुटायला असतो, जेणेकरून चाऱ्यासाठी आणि कारखान्यासाठी देण्यासाठी तो योग्य झालेला असतो। वेळेपूर्वीच ऊसाचं जर नुकसान झालं तर ऊसाला भाव योग्य पद्धतीने भेटत नाही। म्हणजे सगळ्याच बाजूने शेतकऱ्याची या बाबतीमध्ये नुकसान झाल्याचं चित्र आहे। आता बाकी काय अपेक्षा आहेत, आता आम्ही जे केलं असतं आता बेने प्लॉट होता, पण आता या ऊसाला कोणी पण आता विचारू पण नाही राहिलं। आता आमचं तर नुकसान झालेलंच आहे, ते आर्थिक नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला फक्त शासनाकडून थोडंफार याच्या भरपाई मिळावं त्याची काहीतरी। पहिलंच आमच्या मुळात पहिले कर्ज आहे, कर्ज माफी नाही काही नाही, त्याच्यामध्ये वरून असे नुकसान जर झाले तर शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे। शेतकरी विजय बडाक यांनी जो मुद्दा मांडला तो अतिशय योग्य आहे, कारण साधारण सिंपल लॉजिक आहे की ज्यावेळेस शेतकरी एखादं पीक आपल्या शेतामध्ये बसवतो तर त्या पिकाच्या माध्यमातून जी काही आर्थिक उलाढाल होणार असते त्या आर्थिक उलाढालीच्या आधारावरती त्यांना कौटुंबिक आधार हा मिळत असतो आणि आर्थिक व्यवहार त्यांचे फिरत असतात। पण ऊस पिकाच्या कालावधीच्या योग्य पद्धतीने योग्य वेळेला निश्चित भावात विकला जाण्या अगोदरच अशा अडचणी सापडणे खूप दुःखद आहे आणि यामुळं खूप मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आणि हे शेतकऱ्यावरती कोसळलेली आपत्ती आहे। शेती करण्यासाठी त्यांना पुन्हा एक आधार मिळेल आणि पुन्हा एक नव्या जोमाने त्यांना आपलं पीक उभा करता येणार याचा अपेक्षेने आपण इथं आलेलो आहोत आणि संबंधित विभागाने याची दखल घेऊन नुकसान भरपाईची कारवाई लवकरात लवकर करावी या निमित्ताने त्यांनी आपली अपेक्षा व्यक्त केलेली आहे।